नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपासून जे आहे 2,85,000 या ठिकाणी फॉर्म मंजूर झालेले आहेत. तुमचा अर्ज या 2,85,000 मध्ये होता का आणि तो मंजूर झाला का, तो तुम्हाला कशा प्रकारे बघायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मेसेज सुद्धा येतो, मेसेज कशा प्रकारे येतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. तर मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे माझी लाडकी बहीण योजनेची आणि या वेबसाईटवर आतापर्यंत बघितलं तर 60 लाखपेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. त्यापैकी 3 लाख अर्ज जे आहेत आजपर्यंत मंजूर झालेले आहेत. आपण सकाळपर्यंत बघितलेलं होतं की 2,85,000 अर्ज जे मंजूर करण्यात आलेले होते, पण आता याची संख्या पुन्हा या ठिकाणी वाढलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा याची संख्या पुन्हा वाढलेली असेल, म्हणजे आता लाईव्ह चेकिंग चालू आहे. प्रत्येक अर्जाची छाननी सुरू आहे आणि यामध्ये प्रत्येक अर्ज या ठिकाणी मंजूर करणे, काही त्रुटी असेल तर त्याला नामंजूर करणे, डिसअप्रूव्ह करणे या बाबी सध्या घडत आहेत. आता तुमचा जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला मेसेज कशा प्रकारे येईल ते आपण बघूया. तर मित्रांनो, बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे. जर तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं तर तुम्हाला मेसेज येताना या ठिकाणी युअर ॲप्लिकेशन, तुमचं ॲप्लिकेशनचा नंबर येईल. फॉर MMLBY हॅज अप्रूव्ड, म्हणजे तुमचं जे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या अंतर्गतचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह करण्यात आलेला आहे असा मेसेज येईल. आणि या अगोदर तुम्हाला अजून एक मेसेज आलेला होता, तो म्हणजे या ठिकाणी बघितलं आपण की तुम्हाला सक्सेसफुली सबमिटेडचा मेसेज आलेला होता. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला सक्सेसफुली सबमिटेडचा मेसेज आलेला होता. मात्र आता तुम्हाला सक्सेसफुल मेसेज नाही येता आता तुम्हाला डायरेक्टला अप्रूव्हलचा मेसेज आलेला आहे. काही लाभार्थ्यांना अप्रूव्हलच्या ऐवजी डिसअप्रूव्हल, काही लाभार्थ्यांना अप्रूव्हलच्या जागी रिजेक्टेड असा मेसेज सुद्धा आलेला आहे. लक्षात ठेवायचे, अप्रूव्हल मेसेज आला म्हणजेच तुम्हाला पुढील हप्ते पैसे तुम्हाला राज्य सरकारमार्फत मिळतील. पण या ठिकाणी रिजेक्टेड असेल, डिसअप्रूव्हल असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एडिटचा ऑप्शन आल्यावर तुम्हाला पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागेल आणि ज्या वेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्याच वेळेस तुम्हाला पैसे भेटणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर मिळत जातील. धन्यवाद.